नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण एकदम टम्म फुगलेले कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत बघणार आहोत. बनवायला खूप साधे सोपे आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आणि एकदम परफेक्ट असा साबुदाणा वडा आपला बघू शकता. अगदी याचे 2 भाग होतात, इतके टम्म फुगले. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. गाईज इथे साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार सेंधव मीठ टाकून घेऊयात. इथे मी दाण्याचा कूट आणि काही मिरच्या घेतल्या होत्या, त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि इथे मी काही बटाटे जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत. साधारण 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे होते. लवकर उकडवा म्हणून मी त्याच्या फोडी करून उकडवून घेतल्या. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता गाईस तुम्ही. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला बॅटर कोरडं वाटते त्यामुळे थोडंसं पाणी टाकून याचा असं व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. वडा आपल्याला थापता यावा इतपत त्याचा गोळा मळायला हवा. बघू शकता या पद्धतीने. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं. पिठाचा एक मीडियम साईजचा गोळा घ्यायचा, हातावरती थापून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. वडे तळताना स्लो फ्लेमवरती जर तुम्ही तळले तर ते खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळे फुल फ्लेमवरतीच कढईमध्ये सोडायची आहेत आणि फुल फ्लेमवरतीच याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता का जे किती असे हे टम्म फुगलेले आहेत. दिसायलाच दिसते किती क्रिस्पी आणि हे भन्नाट बनून तयार झालेली आहेत. सो गाईज सगळे वडे मी इथं तळून घेतलेले आहेत. बघू शकता किती भन्नाट असे वडी बनवून आपल्याला रेडी झालेली आहेत. एकदम क्रिस्पी असे बनवून तयार होतात गाईज. सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.